मेन्सुरेशनचे एक्झाम्पल आपण क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये घेतोय. क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये इक्वेशन आहेत. नंतर आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बघणार आहे. तिथे मात्र तुम्ही एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल वापरू शकता. क्वाड्रेटिक इक्वेशन एका व्हेरिएबलमध्ये रेक्टँगल असलं तरी लेंथ आणि ब्रीथ वेगळी एक्स आणि वाय न घेता एक्सच्याच फॉर्ममध्ये दोन्ही कशी येईल याचा विचार करतोय. आणि त्याच्यामधले बेसिक्सचे एक्झाम्पल आपले झालेले आहेत. रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, ट्रायंगल असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल, आयसोसेलेस ट्रायंगल असेल, हे असे एक्झाम्पल आपण सॉल्व करतोय. आणि त्याच्यामधला लॉट्समधलं पहिलं एक्झाम्पल हे असं छोटंसं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला एक गार्डन तयार करायचं आहे जे रेक्टँगल असलं पाहिजे आणि त्याची तुमच्याकडे लिमिटेशन्स आहे. काय तर एरिया त्याचा किती आहे 100 मीटर स्क्वेअर. आपल्याला पाहिजे तेवढं गार्डन नाही तयार करायचं. एरिया 100 मीटर स्क्वेअर आहे आणि त्याच्यासाठी जे कंपाऊंड करायचं आहे ती वायर 30 मीटर आहे. आणि महत्त्वाचं वायर कमी असल्यामुळे पाहिजे तेवढी वायर म्हणण्यापेक्षा आपण तारेचं कंपाऊंड करतो ती तार म्हणूया. जी टोकदार असते, कोणी आत येत असेल तर त्याला लागली पाहिजे त्याला बार्ड वायर म्हणतात. BARBED म्हणूया. आणि मग 30 मीटर वायर आहे आणि 100 मीटर स्क्वेअर एरियाचं कंपाऊंड करायचं आहे. वायर पण पुरली पाहिजे आणि एरिया पण कंपाऊंडचा एवढा झाला पाहिजे. आणि मग त्यासाठी त्यांनी काय केलं, वायर कमी पडू नये म्हणून एक साईड जी आहे तुमची हाऊसची आहे, त्याची हाऊसची म्हणजे घराची भिंत म्हणजे एक साईड, या साईडला घर आहे असं समजूया. म्हणजे ही जी आहे इथे वायर लावायची गरज नाही किंवा चालेल तसं. इथे वायर येणार नाही आहे, तार येणार नाही आहे. म्हणजे 30 मीटर वायर फक्त इकडे लावायची आहे. आणि याच्यामध्ये पण काय करूया आपण, याला एक्स मानूया म्हणजे हा पण एक्स येणार आणि हा वाय येणार. आपल्याला ॲक्च्युली वाय नको आहे, आपल्याला एरिया किती पाहिजे आहे. तर हा रेक्टँग्युलर गार्डन जे आहे त्याचा एरिया काढूया इथेच. एरिया इज इक्वल टू एक्स इंटू वाय, पण वायच्या फॉर्ममध्ये नको आहे. एक्स वाय इज इक्वल टू 100 मीटर स्क्वेअर. एक इक्वेशन लगेच मिळेल, पण त्याच्या अगोदर तुम्हाला वाय एक्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे आहे. तो कसा आणायचा, तर त्यासाठी त्यांनी वायरची लेंथ दिली. सांगा कशाची व्हॅल्यू 30 मीटर येणार. फिगर समोर आहे तुमच्या. हे तुमचं गार्डन आहे आणि हे इथे या साईडला किंवा या साईडला किंवा कोणत्या तरी एका साईडला तुमचं घर आहे. आणि घराची भिंत तिथे वायर लावायची गरज नाही आहे. बाकी ठिकाणी तुम्ही तार लावणार आहे ज्याची लेंथ 30 मीटर आहे. तर कशाची व्हॅल्यू 30 येणार या केसमध्ये. मी या गार्डनची लेंथ एक्स मानली, ब्रीथ वाय मानली किंवा हे दिसतं डायमेन्शन एक्स आणि वाय मानलं, तर कशाची व्हॅल्यू 30 मीटर येणार. टू एक्स प्लस वाय का 2y प्लस एक्स. पेरीमीटर येणार 30 मीटर. कशाची व्हॅल्यू येणार तर पेरीमीटर. वायर कुठे कुठे वापरली जाणार आहे, आपण एक्स प्लस वाय प्लस एक्स म्हणजेच इथेच लिहितो मी एक्स प्लस वाय प्लस एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे 30 येणार आहे. म्हणजेच 2x प्लस वाय इज इक्वल टू 30. म्हणजेच वायची व्हॅल्यू आली आहे 30 मायनस 2x. बस ही व्हॅल्यू इथे टाकायची आहे. एक्स मल्टिप्लाय बाय वायची व्हॅल्यू आली 30 मायनस 2x इज इक्वल टू किती तर 100. ॲक्च्युली हे खाली न घेता आपण छानपैकी इथे सुरुवात कुठून करायची. लेट एक्स अँड वाय बी द लेंथ, लिहून टाका लगेच, लेंथ अँड ब्रीथ ऑफ द rectangular garden and therefore perimeter. जिथे वायर यूज करायची आहे तो पेरीमीटर किती येणार आहे तर 2x प्लस वाय इथे केलं त्याप्रमाणे इज इक्वल टू किती 30 मीटर. म्हणजेच वायची व्हॅल्यू येईल 30 मायनस 2x. ही वायची व्हॅल्यू आल्यानंतर नाव एरिया म्हणजेच हा टोटल एरिया. रेक्टँगलचा एरिया असतो लेंथ इंटू ब्रेथ. म्हणजेच एरिया
परत मी लिहितोय का तर क्वेश्चनमध्ये आपल्याला हे लिहायचं सगळं. एरिया इज इक्वल टू 100 मीटर स्क्वेअर दिला आहे, म्हणजेच एक्स मल्टिप्लाय बाय वायची व्हॅल्यू आली आहे 30 मायनस 2x इज इक्वल टू 100. आणि मग मल्टिप्लाय करून घेऊया 30x मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 100. निगेटिव्ह टर्म आहे एक्स स्क्वेअरची, त्यामुळं राईटला घेऊया, म्हणजेच प्लस 2x स्क्वेअर होईल, मायनस 30x होईल आणि प्लस 100 इज इक्वल टू 0. 2ने डिवाइड होता है एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 50 इज इक्वल टू 0. हे झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. सॉल्व कसं करायचं माहिती आहे तुम्हाला. प्रोडक्ट किती आला पाहिजे, गुणाकार 50 आला पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 15 आली पाहिजे. कोणते दोन नंबर असे आहेत ज्यांचा प्रोडक्ट 50 येतो आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 10 5 जा 50, म्हणजेच -10 -5 झालेल, म्हणजेच x - 10 आणि x - 5 इज इक्वल टू किती 0. म्हणजेच x - 10 इज इक्वल टू 0 और x - 5 इज इक्वल टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू 10 येईल और x ची व्हॅल्यू 5 येईल. आता दोन जे आन्सर आलेत मी हे वरती लिहिलेलं आहे, परत इथे लिहित नाही. x ची व्हॅल्यू म्हणजे 10 आलेली आहे किंवा x ची व्हॅल्यू 5 आलेली आहे. बघा लक्षात येते का. ह्याच्यामध्ये दोन कंडिशन येतील. x ची व्हॅल्यू 10 असेल तर y काय मिळेल, y इज इक्वल टू 30 - 2x, 30 - 2 इंटू 10 म्हणजेच 30 - 20 म्हणजेच y येईल 10. x ची व्हॅल्यू 10 मीटर असेल, y ची व्हॅल्यू येते 10 मीटर. हे झालं पहिलं आन्सर. आणि x ची व्हॅल्यू 5 मीटर असेल तर y इज इक्वल टू 30 - 2 इंटू 5 म्हणजेच 30 - 10 इज इक्वल टू 20. म्हणजेच x ची व्हॅल्यू जर 5 मीटर असेल तर y ची व्हॅल्यू येते 20 मीटर. हे दोन आन्सर आले. डायमेन्शन्स काय असतील गार्डनचे, याचा अर्थ असा की ज्यावेळेस रेक्टँग्युलर गार्डन तयार करायचं आहे त्यावेळेस एक तर लांबी रुंदी दोन्हीसुद्धा 10-10 मीटर घेतली तर चालेल. 10 + 10 + 10 वायर पुरणार आहे आणि 10 × 10 म्हणजे 100 मीटर स्क्वेअर एरिया येणार आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. किंवा 5 मीटर लेंथ घेतली, 5 प्लस त्यावेळेस ब्रीथ काय असेल, विड्थ किती असेल तर 20, 5 + 20 + म्हणजेच 30 मीटर वायर होईल. आणि एरिया काढायचा आहे 5 × 20 सुद्धा, 5 × 20 सुद्धा 100 मीटर स्क्वेअरच येणार आहे. दोन्ही कन्फर्म करता येईल तुम्हाला. हे नक्की यांचा एरिया x आणि y हे घेऊन, y म्हणण्यापेक्षा लेंथ आणि ब्रीथ, डायमेन्शन्स 10-10 घेऊन वायरची लेंथ किंवा पेरिमीटर जो आहे रेक्टँगलचा, ही साईड विचारात नाही घेतली तर तो 30 मीटर येतो आहे आणि एरिया 10 × 10 100 मीटर स्क्वेअर येतो आहे. आणि x आणि y 5 मीटर आणि 20 मीटर जरी घेतले तरीसुद्धा वायरची लेंथ म्हणजेच वायर पुरणार आहे 30 मीटर येईल, म्हणजेच पेरिमीटर, आणि एरिया 20 × 5 म्हणजेच 100 मीटर स्क्वेअर येईल. बघा झालं का लिहून सगळ्यांचं. क्वेश्चन झालेलं आहे लिहून. The area of an isosceles triangle is 60 सेंटीमीटर स्क्वेअर. इथं पण एरिया दिलेला आहे पण इथे रेक्टँगल नाही, ट्रायंगल आहे. and the length of each one of its equal side is 13 centimeter and the length
of each one of side is 13 centimeter. Find its base. CBSEच्या बोर्ड एक्झाममध्ये 2015ला विचारलेला प्रश्न आहे. ट्रायंगलचे 2 एक्झाम्पल झाले की स्क्वेअरचं एक आहे, 2 स्क्वेअरचे आणि मग लॉट्सचे एक्झाम्पल संपतील. ट्रायंगलचे बघा लक्षात येत आहेत का? रेक्टँगलसाठी तुम्हाला पेरिमीटरचा एक बेसिक फॉर्म्युला माहीत पाहिजे की सम ऑफ ऑल साइड्स, आणि एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ एक्स इंटू वाय. एवढं माहीत असेल तर हे एक्झाम्पल सॉल्व होतं. आणि मग MCQ मध्ये असा क्वेश्चन आला तर मग थोडंसं विचार करून इक्वेशन पटकन सॉल्व झाल्यावर आन्सर आल्यावर ऑप्शनमध्ये बघायचं आणि कन्फर्म करायचं. हे अगोदर कन्फर्म करायचं की आलेले आन्सर बरोबर आहे का, त्यांची वायरची लेंथ टोटल जेवढी पाहिजे तशी येते का, आणि एरिया पाहिजे तेवढा येतोय का. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये डायग्राम काढा, फिगर काढा, पटकन काहीतरी सुचेल. थोडंसं वेगळं आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे, नाही आयसोसेलेस ट्रायंगल आहे पुढचा राईट अँगल ट्रायंगल. त्यासाठी तुम्हाला ट्रायंगलच्या, क्वाड्रिलॅटरल, रेक्टँगलच्या बेसिक प्रॉपर्टी तरी माहीत पाहिजे. पूर्ण खूप काही डिटेलमध्ये माहीत नसेल तर चालेल, पण छोटे छोटे गोष्टी. आयसोसेलेसमध्ये काय असतं बाबा, त्याला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतात. हां बघा लक्षात आहे. सुरुवात कुठून करायची, तरी ट्रायंगलचा एरिया दिला आहे आपल्याला. एरियाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस मल्टिप्लाय बाय हाईट. इथे बेस दिलेला आहे का हाईट दिलेली आहे? ट्रायंगलचं काय दिलेलं आहे? एरिया दिलेला आहे, ठीक आहे 60 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया घेता येईल, पण लेंथ ऑफ ईच साइड इज 13 सेंटीमीटर. ईच साईडची लेंथ, सॉरी क्वेश्चन चुकला आहे थोडंसं. क्वेश्चन असं पाहिजे होतं, लेंथ ऑफ ईच वन ऑफ इट्स इक्वल साइड इज लेंथ ऑफ ईच one of its equal side is 13 सेंटीमीटर. म्हणजेच कशाची लेंथ 13 दिलेली आहे? हाईट का बेस दिलाय 13 सांगा. हां पटकन जॉमेट्री. दोन्ही पण नाही दिलं ॲक्च्युली त्यांनी. इक्वल साईड 13 सेंटीमीटर म्हणजे ही 13 असणार, 15 काय येत आहे 13 सेंटीमीटर, आणि इथे पण 13 सेंटीमीटर असणार. ठीक आहे, AB असणार 13, AC असणार 13. पण आपला फॉर्म्युला काय आहे? 1/2 बेस इंटू हाईट. त्याच्यामधला बेस काय घेऊया? समजा ही 13 माहीत आहे तर हाईट काढता येईल जर ही माहीत असेल तर. आपण ही x मानली तर मग पायथागोरस तुमचा काय सांगतो? ही लेंथ किती येणार? AD. हां असं काहीतरी आहे ना, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस AC इन ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगलमध्ये घेऊया? ADC. इन ट्रायंगल ADC AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर इज इक्वल टू काय? AC स्क्वेअर. AD काय मानला? AD म्हणजे हाईट आहे ना, AD फाइंड करूया. AD स्क्वेअर इज इक्वल टू किंवा प्लस DC किती मानलं आपण? X मानलेला आहे.
DCX का म्हणलं तर आपल्याला बेस जो आहे, बेसची लेंथ किती येणार सांग? बेसची BC बेस आहे म्हणजेच किती 2x. पण काही जण म्हणतात की बेस x घेतला तर काय बिघडतं. आम्हाला बेस इथे x लिहायला आवडत आहे. जर बेस x घेतला, लक्ष द्या, जर बेस x घेतला तर ही बिचारी साईड तुम्हाला माहिती आहे आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये हा जो परपेंडिक्युलर असतो दोन साईडच्या इक्वल साईडच्या मधला, तो काय करतो, अपोजिट साईडला बायसेक करतो. म्हणजेच हा x घेतला टोटल तर ही साईड किती येणार x/2, ही किती येणार x/2. आणि मग ही x/2 इथे टाकल्यानंतर एक्सचा स्क्वेअर करायला आवडेल का x/2चा स्क्वेअर करून कॅल्क्युलेशन करायला आवडतील. x²ची AC ची व्हॅल्यू आहे 13चा स्क्वेअर म्हणजेच AD स्क्वेअर इज इक्वल टू 13 169 मायनस x स्क्वेअर. म्हणजेच ADची लेंथ किती आली √ऑफ 169 मायनस x स्क्वेअर. ही लेंथ अशी घ्यायला आवडते का x/2चा स्क्वेअर करायचा आणि मग इकडे फ्रॅक्शनशी खेळत बसायचं. तर ते नको म्हणून मी साईड किती घेतली, बेस किती घेतला 2x घेतला. त्यामुळं हा x आला, हा x आला. पुढचं कॅल्क्युलेशन इझी झालं. इथे टोटल x घेतला तरी चालेल, हा x/2 येईल. पायथागोरस थेरम वापरून तुम्हाला हाईट मिळेल. हाईट किती आली AD √ऑफ 13चा स्क्वेअर बरोबर आहे ना 169 मायनस x स्क्वेअर. ठीक आहे, AD हाईट आली आणि बेस किती आहे 2x आहे. इथे फक्त किंमत टाकायची आहे. बेस किती आला इथे 2x आला इंटू हाईट किती मिळाली √ऑफ 169 मायनस x स्क्वेअर. आणि एरिया ऑफ ट्रायंगल किती दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये इज इक्वल टू 60. आणि मग हे 2 कॅन्सल झाले आणि मग 60 इज इक्वल टू x इंटू √ऑफ 169 मायनस x स्क्वेअर. स्क्वेअर रूटमधलं एक्झाम्पल कोणतंही सॉल्व करायला आपल्याला आवडत नाही. त्यासाठी आपण काय करतो, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करतो. 60चा स्क्वेअर किती 3600 इज इक्वल टू एक्सचा x स्क्वेअर. इथे स्क्वेअर रूट निघून जाईल 169 मायनस x स्क्वेअर. आणि मग मल्टिप्लाय करून घेऊया 169 x स्क्वेअर मायनस x², हे काहीतरी वेगळं झालं की रे, x⁴ म्हणजे चालेल, x स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल x स्क्वेअरचा स्क्वेअर 3600. आणि मग इक्वेशन कसं मिळेल, हे निगेटिव्ह आहे लेफ्टला घेऊया x⁴ मायनस 169 x स्क्वेअर प्लस 3600. आता तुम्हाला आवडत नसेल इज इक्वल टू 0, आवडत नसेल x स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशनला, तर x स्क्वेअरला t मानूया. x स्क्वेअरला t मानल्यामुळे इथे कोणाचा स्क्वेअर आहे x स्क्वेअरचा, म्हणजेच हाला t स्क्वेअर मायनस 169t प्लस 3600. आता सॉल्व करूया. कोणाचा प्रोडक्ट 3600 असतं ज्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन 169 असतं. बरोबर, फॅक्टराईज करता येते का, ह्याला पर्याय नाही. तुम्हाला जास्तीत जास्त मी काय करू शकतो, टीच्या फॉर्ममध्ये घेऊ शकतो. तुम्ही म्हणताल 3600 याला पण छोटं करा, ह्याला छोटं केलं आहे, तसं नाही होणार. असंही आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये सवय लागली पाहिजे. काय काय केलं, बापरे, कसं करणार सांग. मग x स्क्वेअर मायनस 13x प्लस 60 येणार ना. कळलं नाही मला, परत सांग. इथे का नाही इक्वेशन मध्ये x4 याच्यामध्ये x⁴ इक्वेशन मध्ये. बरं, इथे काय करायचं म्हणतो, अंडर रूटने मल्टिप्लाय करायचं. रूट मध्ये काय घ्यायचं, हे मला असं वाटायला लागलंय की रूटमुळे x स्क्वेअर मायनस 13x येईल प्लस 16. अरे बापरे. बरं, हे बघ 25 प्लस 16 चं स्क्वेअर रूट काय सांग. हे भरपूर वेळा शिकवून झाले, त्यावेळेस तू नव्हता.
सांग पटकन. 41. अंडर रूट 40. बरोबर. मग असं 25चं स्क्वेअर रूट 5 प्लस 16चं स्क्वेअर रूट 4 म्हणजेच 5 प्लस 4 9 येतं का? हे चुकीचं आहे का? का बरोबर आहे? तू म्हणतोय ते रूट 41 बरोबर आहे का हे बरोबर आहे? मी केलंय ते. हे बघ, अजून सिंपल भाषेत सांगतो. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट सांग. A plus B whole square. ए प्लस बी होल स्क्वेअर ह्याला याचा फॉर्म्युला, पण याचा स्क्वेअर रूट काय येणार? ए प्लस बी. कारण तुला माहित होतं की हा कोणाचा स्क्वेअर आहे? ए प्लस बीचा स्क्वेअर आहे. आणि मग 25 प्लस 16चा स्क्वेअर रूट 5 प्लस 4 येत नाही का? तर तिथे असा काहीतरी फॉर्म्युला असेल तर ठीक आहे. तसंच इथे सुद्धा x⁴चा स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर, 169 एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 13x आणि 3600चा स्क्वेअर रूट 60 येणार का नाही येणार अपूर्वा? नाही सर. नाही येणार. ठीक आहे. बघा, हे टीच्या फॉर्ममध्ये सॉल्व करायला आवडते का? फॅक्टर्स फाइंड केले का तुम्ही? ज्यांचा प्रोडक्ट 169 नाही 3600 आला पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 169 आली पाहिजे. कोणते दोन टर्म असे आहेत? फॅक्टराइज करा 3600ला पटकन, काहीतरी मिळेल त्यामध्ये. हा 60चा स्क्वेअर आहे ठीक आहे, पण त्याने आन्सर मिळत नाही. 60च्या ट्वाईस 120. इथे 120t असतं तरी x मायनस टी मायनस 60 ब्रॅकेट स्क्वेअरला असतं. पण ह्या पण फॉर्म्युला अप्लाय नाही करता येणार. फॅक्टराइज करा 3600ला. बघा बरं, दुसरा ऑप्शन असा आहे, बघायचं परत परत बघायचं त्याच्याकडे 169 3600 कडे सॉल्व होतं आहे का? सुचत नाही काय? मग परत बघायचं तरीसुद्धा सुटणार नाही. ते फॅक्टराइजच करायला लागतं. अरे बघत बसू नका, नाही येणार आहे ते. किती वेळा बघताल? फॅक्टराइज करा, एकदा तरी येईल. प्रोबॅबिलिटी आपण टॉपिक पाहिलेला आहे, अजून बघणार आहे. स्टॅटिस्टिकमध्ये आणि प्रोबॅबिलिटीमध्ये काहीतरी असं आहे, सॉल्व केल्याशिवाय प्रोबॅबिलिटी नाही इन्क्रीज होत. बघून प्रोबॅबिलिटी 10% असेल 10%च राहणार आहे. 50-50 जास्तीत जास्त होईल. बरोबर नाही तर चूक. आले का? काही जण नुसते बघताय, त्यांना कुठे काय साक्षात्कार होतंय का बघा. नाहीतर फॅक्टराइज करा. 2 नंबर असे शोधायचे ज्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन 169 आली पाहिजे आणि प्रोडक्ट 3600 आलं पाहिजे. गुणाकार 3600 आणि ॲडिशन सबट्रॅक्शन बेरीज वजाबाकी 169. जाऊ दे बाबा, तुम्ही जरा जास्तच वेळ लावताय. 144 आणि 25 मायनस 144 मायनस 25 यांचे ॲडिशन करा. मायनस 169 येईल आणि प्रोडक्ट येईल 3600. गुणाकार करून बघा. म्हणजे t मायनस 144 और t मायनस 25 इज इक्वल टू 0 आणि 2 फॅक्टर इक्वल टू 0 येत असतील तर आपण हे टीच्या फॉर्ममध्ये कसं आलं? पुट टी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. सबस्टिट्यूशन इथे लिहितो मी. पुट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी आणि टीच्या फॉर्ममध्ये केला. आणि मग टीची व्हॅल्यू इथे मिळेल टी मायनस 144 इज इक्वल टू 0. लिहित नाही मी, जागा कमी माझ्याकडे. तुम्ही लिहा. पहिला फॅक्टर टी मायनस 144 इक्वल टू 0 और
t minus 25 is equal to 0. म्हणजेच t is equal to 144 or t is equal to 25. आणि t काय आहे तर x स्क्वेअरला मानलेलं आहे, म्हणून x स्क्वेअर इज इक्वल टू 144 or x स्क्वेअर इज इक्वल टू 25. दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट घेतले तर x ची व्हॅल्यू 12 येईल किंवा x ची व्हॅल्यू 5 येईल. बघा हे हाईट किती आली होती, गरज नाही त्याची. हाईट पायथागोरस थेरमने इकडे फाइंड केलेली आहे, स्क्वेअर रूट ऑफ 169 मायनस एक्स स्क्वेअर. पण त्यांनी काय विचारलं आहे, बेस विचारलं आहे. आणि बेस काय आला मग, एक्सची व्हॅल्यू 12 असेल तर बेस किती येणार, बेस ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 2 इंटू, इथं घ्यावं लागेल ना, एक मिनिट, 12 आणि 5. 12 बरोबर आहे का 5 बरोबर आहे, चालेल ना, दोन्ही पण चालेल. वेन x इज इक्वल टू 12 आणि दुसरी कंडिशन वेन x इज इक्वल टू 5. बेस येणार 2x इज इक्वल टू 2 इंटू 12 इज इक्वल टू 24. मीटरमध्ये सेंटीमीटर 24 सेंटीमीटर हा बेस येईल. आणि इथे एक्सची व्हॅल्यू 5 असेल तर बेस येणार आहे 2 इंटू 5 म्हणजेच 10 सेंटीमीटर. दोन्ही आन्सर बरोबर आहेत. बेस 10 सेंटीमीटर घेतला तरी चालेल, बेस 24 सेंटीमीटर घेतलं तरी चालेल. क्वेश्चन लक्षात येतोय का बघा, म्हणजेच ज्यावेळेस बेस 24 सेंटीमीटर आहे त्यावेळेस ट्रायंगल असं असणार आहे ज्याचा बेस 24 सेंटीमीटर आहे, हाईट कमी असणार आहे. किंवा बेस जर 10 सेंटीमीटर आहे तर ट्रायंगल असा असेल ज्याचा बेस 10 सेंटीमीटर आहे आणि हाईट जास्त असणार आहे. दोन्हीचा एरिया किती येणार तर 60 सेंटीमीटर स्क्वेअरच येणार. दोन्हीचा एरिया काय येणार, सेम येणार. म्हणजे फरक कुठे पडणार, बेस हाईटच्या डायमेन्शनमध्ये. बेस 24 सेंटीमीटर असेल तर हाईट कमी असेल, जेणेकरून एरिया 60 सेंटीमीटर स्क्वेअरच आला पाहिजे. आणि बेस 10 सेंटीमीटर असेल तर हाईट जास्त असेल, जेणेकरून दोन्हीचा एरिया काय असणार आहे, सेमच असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर असा ट्रायंगल तयार करायचा आहे ज्याचा प्रत्येक साईड 13 सेंटीमीटर आहे आयसोसेलेस ट्रायंगलची आणि 60 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आला पाहिजे, तर त्याचा बेस तुम्ही 24 सेंटीमीटर घेतला तरी चालेल आणि 10 सेंटीमीटर घेतला तरी चालेल. झालं का बघा, एक क्वेश्चन पूर्ण करूया. The perimeter of a right triangle is 60 centimeter. Triangle is 60 centimeter. Find its hypotenuse is 25 centimeter. Find the area of the triangle. Find the area of the triangle. आणि हा क्वेश्चन CBSE बोर्डला 2016ला विचारलेला आहे. क्वेश्चन पेपर बघितल्यावर नको वाटावं, भीती वाटावी किंवा थोडंसं कॉन्फिडन्स कमी होण्यासाठी असा 2-3 एक्झाम्पल छान सोपे कॅल्क्युलेशनचे विचारले जातात आणि चौथं एक्झाम्पल हे असं काहीतरी टाकतात. हे पण छोटं आहे. मगाचं पहिलं एक्झाम्पल जे होतं ते जास्त छान होतं दिसायला. फक्त क्वेश्चन दिसायला मोठा असतो पण सॉल्व केल्यानंतर
लगेच लक्षात येतो. याच्यामध्ये जसं मगाशी याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आयसोसेलेस ट्रँगल दिला होता आणि त्याच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. बेस फाइंड करायचा होता, हाईट आपण फाइंड केली वाय न घेता पायथागोरस थेरम वापरून, आणि साईड त्याची दिली होती, आणि एरिया का पेरिमीटर दिला होता, एरिया दिला होता. तसंच इथे पण काहीतरी दिलं आहे, काहीतरी विचारलं आहे. बघूया कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. इथेच फिगर करतो मी. ABC ABC राईट अँगल ट्रायंगल दिसतोय थोडंफार, आणि त्याचा कशाची व्हॅल्यू दिली आहे 60 सेंटीमीटर. तर पेरिमीटर इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड्स, म्हणजे AB BC AC सगळं ठीक आहे. हायपोटेनियस त्यांनी 25 सेंटीमीटर दिला आहे. समजा ही बेस जी आहे आणि पुढे जायचं आहे एरियाकडेच जायचं आहे आपल्याला, त्यामुळं बेस जर x म्हणला तर तुम्हाला पायथागोरस थेरमनी कशाची व्हॅल्यू काढता येईल, मगाच्याच एक्झाम्पलसारखं आहे, हाईट काढता येईल. आणि इथे पण ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय येणार आहे, 1/2 बेस इंटू हाईट. त्यामुळं मग x जर बेस मानला, लेट द स्टार्ट करा. फिगर एक रफ म्हणण्यापेक्षा फेअरच असू दे. लेट द बेस ऑफ अ राईट ट्रायंगल बी एक्स सेंटीमीटर आहे, सेंटीमीटरमध्ये सगळ्या व्हॅल्यू आहेत, सेंटीमीटर घेऊया. म्हणजे 1 सेंटीमीटर बेस मानला तर आता पहिला पायथागोरस थेरम वापरायला लागेल आणि मग पेरिमीटरकडे येऊया, नंतर येऊया. अगोदर इन ट्रायंगल ABC बाय पायथागोरस थेरम काय सांगतो, AB² प्लस BC² इज इक्वल टू AC². आणि BC आपण x मानलेला आहे, म्हणजेच AB² प्लस x² इज इक्वल टू 25². म्हणजेच AB² काय येणार तर 625 मायनस x². म्हणजेच AB पाहिजे स्क्वेअर रूट ऑफ 625 मायनस x². हे स्क्वेअर रूटमध्ये येणाऱ्या व्हॅल्यू का दिल्यात, किंवा बोर्डला CBSE बोर्डला 2015ला मगाचं स्क्वेअर रूटमधलं एक्झाम्पल होता. स्क्वेअर रूटमध्ये एक व्हॅल्यू येत होती बेस हाईटच्या मधली, तसंच इथे पण येते. का तर स्क्वेअर रूटचे एक्झाम्पल पुढे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुमचे चुकावेत म्हणून असं काहीतरी येतं आहे. तसा उद्देश चांगला असतो त्यांचा, वाईट नसतो चुकण्यामागे. AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 625 मायनस x². म्हणजे ही व्हॅल्यू आली 625 मायनस x². म्हणजे तुम्हाला बेस कळाला, हाईट कळाली आणि हायपोटेनियस अगोदरच माहीत आहे. आपल्याला बेस आणि हाईट फक्त लागत होती, दोन्हीची व्हॅल्यू एक्सच्या फॉर्ममध्ये मिळाली. आणि मग आपण जाऊया फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. त्याच्या अगोदर पेरिमीटरकडे यावं लागेल ना. पेरिमीटरचा फॉर्म्युला इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड्स. पेरिमीटर दिला आहे 60 सेंटीमीटर आणि सम ऑफ ऑल साइड्स म्हणजे काय तर x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 625 मायनस x². अरे 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 हे पायथागोरस थेरमनी तिसरी साईड कशाला काढली रे. तिसरी साईड इथे पेरिमीटरवरून काढली असती बरं झालं असतं. दुसरी साईड आपण हे पायथागोरस थेरमनी न घेता ही y म्हणली तर x प्लस वाय इज इक्वल टू x प्लस वाय प्लस 25 तिन्ही साईडची सम x प्लस वाय प्लस 25 किंवा y पण आम्हाला नाही म्हणायचं तर हे बरं पडलं असतं. आपण उगाच पायथ्याकडे गेलो. AB प्लस BC प्लस AC इज इक्वल टू किती 60. पेरिमीटर अगोदर लिहिलं होतं तेच बरोबर होता. आणि मग ABची व्हॅल्यू किती आहे तर आपल्याला फाइंड करायची आहे. प्लस BC किती आहे x आहे, प्लस AC किती आहे 25 इज इक्वल टू 60. आणि मग हे दोन्ही राईटला गेल्यानंतर 60 मायनस 25 किती, AB इज इक्वल टू 35 मायनस x. ABची व्हॅल्यू मिळाली. हे असलं एक्सची फॉर्ममध्ये असली व्हॅल्यू नको. लिहिली असेल तर खोडून टाका. अशी काट मारा चांगली, काय आमचं लक्षात राहू दे की असलं काय करायचं नाही. पायथागोरस थेरम वापरून सॉल्व केलं असतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण त्यांनी पेरिमीटर दिला नसता तर यांनी पण एक्झाम्पल बरोबर आलं असतं, आन्सर पण बरोबर आलं असतं, चुकलं नसतं. तुमची हाऊस असेल तर ही हाईट घ्या जी इथे फाइंड केली होती आणि मग सॉल्व करा तरी चालेल. पण हायपोटेन्यूस 25 पेरिमीटर 60 क्वाड्रेटिक इक्वेशन येणार आणि एक्सची व्हॅल्यू मिळेल. आणि एक्सची आलेली व्हॅल्यू
अरे काय चाललंय, एक्सच्या फॉर्ममध्ये आन्सर आणायचं आहे का? नाही. मग बरोबर आहे ते पायथ्यावालं. काय चाललंय काय, दोन्ही बरोबर आहे की रे? -35 बरोबर आहे. हां ठीक आहे, चालेल. पायथागोरसचा वापर करायचाच आहे आपल्याला, पण तो जो केला होता ना तो करण्यापेक्षा आता पायथागोरस थेरम वापरूया. ए बीची लेंथ किती आली? 35 - x. आता पायथ्यावरून इक्वेशन तयार होईल ना एक. देअरफॉर अगोदर एवढं लिहून घ्या आणि मग पायथागोरस थेरम वापरूया, ज्याच्यामध्ये बेस मिळाला, ही साईड पण मिळाली, ही पण साईड मिळाली, म्हणजे एक इक्वेशन तयार होईल. x² + 35 - x होल स्क्वेअर इज इक्वल टू 25². कंटाळा येईपर्यंत सॉल्व करूया. एक्सची व्हॅल्यू मिळेल, एक्सची व्हॅल्यू मग मिळाली म्हणजे बेस पण मिळाला, हाईट पण मिळाली, एरिया फाइंड करता येईल. बाय RAS बरोबर आहे का? काय पायथागोरस थेरम काय येणार? आता ABBC AC लिहित नाही मी, डायरेक्ट लिहितो. x² + 35 - x होल स्क्वेअर, दोन्ही साईडच्या स्क्वेअरची सम इज इक्वल टू 25². आणि मग सिम्प्लिफाय करून क्वाड्रेटिक तयार होईल. क्वाड्रेटिक इक्वेशन एक्सच्या फॉर्ममध्ये असेल. एक्सची व्हॅल्यू फाइंड करूया आणि एक्सवरून आपल्याला बेस पण मिळेल, हाईट पण मिळेल, आणि 1/2 बेस इंटू हाईटनी एरिया मिळेल. बघा ही एक मेथड आहे. किंवा दुसरा आपण पायथागोरस थेरम वापरलाच होता, तर तिथे पण कशाची व्हॅल्यू काढली होती? हाईट काढली होती. ती हाईट स्क्वेअर रूटमध्ये येते. ती व्हॅल्यू ABचीच व्हॅल्यू होती ती पण. ती व्हॅल्यू ABची याला इक्वल घ्यायची, सॉल्व करायचं, दोन्ही बाजूचे स्क्वेअर करून सॉल्व करायचं, हेच येणार आहे, वेगळं नाही. पण शक्यतो आपण थोडंसं या मेथडने जाऊ. x² + 35 - x होल स्क्वेअर किती? 35चा स्क्वेअर किती असतो? 1600 1500 1340 किती? 1225 बरोबर आहे का? बघा -35 टू द 70x आणि प्लस x² आणि प्लस इज इक्वल टू 25चा स्क्वेअर 625. आणि मग सगळ्या टर्म एका बाजूला घेऊया. 625 लेफ्टला घेतले. x² + x² म्हणजे 2x² मायनस 70x आहे तसं, आणि 1225 मधून 625 गेले, 600 राहतात का? इज इक्वल टू 0. आणि मग 2नी डिवाइड करूया अगोदर, म्हणजे x² - 35x + 300 इज इक्वल टू 0. असे दोन नंबर सांगा ज्यांचा प्रॉडक्ट 300 येतो. ॲडिशन सबट्रॅक्शन 35 येते. 35 3 5 15 नाही 25 20 आणि 15. शक्यतो मोठा नंबर पहिल्यांदा लिहा. ॲडिशन सबट्रॅक्शन प्रोडक्ट निगेट पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे दोन्हीचे साईन सेम पाहिजे. मिडल टर्मचा साईन बिगर नंबरला, म्हणजे x - 20 आणि x - 15 इज इक्वल टू 0. म्हणजेच x - 20 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू 20 और x इज इक्वल टू 15. आणि मग एक्सची व्हॅल्यू 20 घेऊन वायची व्हॅल्यू काढायला लागेल. ॲक्च्युली कुठलीही एक एक्सची व्हॅल्यू घेतली तरी चालेल, तेच येणार आहे. 35 - x. हाईट किती येईल? AB इज इक्वल टू 35 मायनस एक्सची व्हॅल्यू 20 म्हणजेच 15 येईल, आणि 15 घेतली की 20 येईल, तेच आहे. AB इज इक्वल टू, इथे एक्सची व्हॅल्यू 15 घेतली तर 35 मायनस 15 किती येणार आहे? 20. म्हणजेच बेस 15 घेतला तर हाईट 20 येते, आणि बेस 20 घेतला तर हाईट 15 येते. थोडक्यात असं. मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला यूज करा. आपण कुठली तरी एक व्हॅल्यू घेऊया, एक्स घेऊया बेस 20 आणि हाईट घेऊया 15. मग इथे बाजूला घेतो मी एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट इज इक्वल टू हाफ इंटू बेस किती आहे? एक्सची व्हॅल्यू 20 घेतली, मल्टिप्लाय बाय हाईट 15, आणि मग 20ला 2नी डिवाइड केलं की 10. 10 15 म्हणजे 150 युनिट सेंटीमीटर स्क्वेअर.
एरिया मिळाला 150 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता पायथागोरस थेरम चालला असता तिथे पण ए बीचीच व्हॅल्यू आली होती. परत एकदा सांगतो, ती ए बीची व्हॅल्यू आणि पेरिमीटरवरून आलेली ए बीची व्हॅल्यू इक्वल घेतली आणि दोन्ही बाजूचं, कारण इथे ए बी आला होता तो पायथागोरस थेरम स्क्वेअर रूटमध्ये आला होता, ती ए बीची व्हॅल्यू आणि ही दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला इक्वल घेऊन की असंच क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होणार आहे. सेम येईल, फॅक्टराइज करून एक्सची व्हॅल्यू मिळेल.